चावी कुठेतरी गायब झाली आहे आणि आम्हाला आठवतच नाही चावी कुठे गेली आहे. सो इथे पण आपल्याला आपले फॅन्स भेटले होते. आता आम्ही करतोय बनाना राईड. याने जिंकवलं काय तो तिकडे बघत होता. आम्ही सगळं गुपचूप आलोय शेकोटी करायला. वडा केलाय वडा केलाय, सांबार पण करायला पाहिजे होतं. बघा गाईज किती सुंदर असं व्ह्यू आहे. खूपच आतमध्ये हे मंदिर, खूप दम लागतोय बघा. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू प्रणित सेफ ब्लॉग्स. तर आम्ही सगळे चाललोय कोकणात, तुम्हाला तर कळालंच असेल. आणि काकूंच्या ट्युशनची ट्रिप चालली, सो सगळे चिलीबिली असणार आहे. त्याच्यामध्ये आम्ही सगळे मोठे घुसडलोय आणि फार मजा येणार, आम्ही फार धमाल करणार आहे. आणि लोकेशन तुम्हाला पुढे जाऊन कळणारच आहे. सो तुम्हाला हा व्लॉग पूर्ण बघायचा आहे. आणि गणपती बाप्पा मंगल मूर्ती, लेट्स गो. आता आम्ही पोहोचलोय ताम्हिणी घाटात आणि इतकं सुंदर वेदर आहे ना. फार थंडी पण असतीये, पण मस्त वाटतंय. तुम्हाला माहितीये का, माझं असं ना खूप दिवसांपासून होतं की मला ना असं ट्रॅव्हलरनी प्रवास करायचा आहे. कारण ते असं ना सगळ्यांसोबत जाणं, ट्रॅव्हलर मध्ये गाणे बिणे लावून मज्जा बिजा करणं, भाई मजाच वेगळी आहे. काय करताय गाईस तुम्ही? हे बघा, उगाच काहीतरी शायनिंग विनिंग मारायची. काकू बिस्किट खातायत. तू काळा कबूतर का झालायस? तुला थंडी वाजत नाहीये? नाही, का तुला थंडी वाजत नाही? किती थंडी. तुला मी सांगितलंय मला थंडी का वाजत नाहीये. 2 hours later. भरपूर वेळ प्रतीक्षा केल्यानंतर आम्ही आता कुठेतरी पोहोचलोय. हा दापोलीमध्ये पालगड इथे पोहोचलोय आम्ही. आणि इकडे एक छोटंसं कोकण मेवाचं दुकान लागलं आणि इथे आम्ही नाश्ता करणार आहे. आपण या काकांशी थोडं बोलूयात. असं हे काका आहेत आणि इथे आम्ही कोकण मेवा घ्यायला थांबलोय आणि नाश्ता करायला थांबलोय. इकडे काय स्पेशल आहे काका तुमचं? काजू, कोकम आणि आंबा. अच्छा, आणि तुमच्या स्टॉलचं सगळ्यात जास्त काय नेतात लोक, म्हणजे काय फेमस आहे? काजू नेतात. अच्छा, काजू. आणि हे काजू फेमस. हे तुम्ही घरी बनवता का हे सगळं? बागेत नाही. अच्छा, तुमच्या बागेतलं आहे. सो गाईज, जर तुम्ही इकडे कधी आलात तर इथे नक्की विजिट करा. सो गाईज, आता आम्ही नाश्त्याला थांबलोय आणि असं झाडाखाली बसून नाश्ता करण्याची मजाच खूप वेगळी असते. आणि ही मजा कोणत्याच 5 स्टार हॉटेलमध्ये तुम्हाला मिळणार नाहीये. सो आम्ही हा सगळा नाश्ता घरून बनवून आणलाय. म्हणजे मी काय नाही आणलंय, पण बाकीच्या सगळ्यांनी आणलंय हे. सो वी हॅव खिचडी आणि पराठा, चिप्स. आता आपण खाऊया सगळं. मला दही द्या. चालन काही पण, जाऊ द्या काकू. A few moments later. सो गाईज, आम्ही पोहोचलोय आमच्या लोकेशनला आणि इतकं सुंदर आहे ना, असं आतमधून एकदम बाहेरून एकदम आतमध्ये चालत यायला लागतं आणि मग हे लोकेशन येतं. तर आपण जाऊयात आतमध्ये. सो आम्ही पोहोचलेलो आहे आमच्या रिसॉर्टला. हे आमचं रिसॉर्ट आहे, ड्रीमलँड इन. आपण आता आतमध्ये जाऊयात. 1 hour later. सो गाईज, आता आम्ही सगळ्यांनी आवरून आम्ही निघालोय समुद्रात भिजायला. सो आपण आता ना थोडासा व्ह्यू बघू समुद्राकडचा. हा पागल माणूस आहे. गाईज, आय एम डॅम शुअर हा जो एरिया आहे ना, हा रात्रीचा इतका सुंदर दिसणार आहे ना, लाईक एकच नंबर. हे बघा, हा आहे बीचचा व्ह्यू जिकडे आम्ही आलोय. आता या बीचचं नाव नाही मला माहिती, पण आलोय आम्ही इथे. सो आता मी चाललोय भिजायला. तोपर्यंत मी माझा फोन आता दुसरीकडे देणार आहे आणि तुम्ही शेवटपर्यंत ब्लॉग बघायचा, कारण आम्ही पुढे जाऊन धमाल करणार आहे. बघा. सो गाईज, आत्ताच आम्ही खूप भिजलो, खूप मजा केली. ऑलमोस्ट आम्ही 2 तास पाण्यात होतो. हे कसं वाटतंय सगळ्यांना? कसं वाटतंय? इकडून बोला, इकडून या, इकडून लाईट आहे. कसं वाटतंय सगळ्यांना? कसं वाटतंय डी तुला? मस्त वाटतंय. कसं वाटतंय गाईस तुम्हाला? खूप भारी वाटतंय. आम्ही आता चाललोय वॉटर स्पोर्ट्स राईड करायला. माहित नाही कोणती राईड करतोय, पण आम्हाला कोणती तरी राईड करायची आहे. आणि हे बघा, आम्हाला भेटलाय जेलीफिश. लुक ॲट इट. हात नका लावू. हे बघा जेलीफिश. नाहीये तो दगड आहे. जेलीफिश आहे, पागल. गरम आहे का? आता आम्ही करतोय बनाना राईड. अथर्व आणि हे 4 जण चालले ते बनाना राईड मध्ये बसायला आणि त्यानंतर आम्ही 4 जाणार आहे. सो लेट्स गो. हे बघा, यांची राईड सुरू झालेली आहे. आता आम्ही करतोय बनाना राईड. आम्ही आतमध्ये थांबलोय आता
माझं नशीब माझं नशीब बघ मी आलो पुढे. सो गाईज एक कांड झालाय छोटासा. आम्ही आता स्पोर्ट्स राईड ते वॉटर राईड्स खेळून आलो, वॉटर स्पोर्ट्स, आणि चावी कुठेतरी गायब झाली आहे आणि आम्हाला आठवतच नाही चावी कुठे गेली आहे. सो गाईज मी सांगितल्याप्रमाणे रूमची चावी हरवली आहे माझ्याकडून आणि आता मला रूमचं लॉक तोडायचं आहे आणि आता मी रूमचं लॉक तोडतोय. दे मी तोडतो. दे इकडं. सो गाईस डी दादा कुलूप तोडतोय. सो गाईज आम्ही लॉक खोलण्याचं खूप ट्राय केलं तोडण्याचं, पण आमच्याकडून झालं नाही. पण ह्या दादांनी आणि ताईंनी आम्हाला एक दुसरी चावी आणून दिली आणि आमचं लॉक उघडलेलं आहे. सो आता आम्ही आतमध्ये चाललो आहे. थँक्यू दादा. सो कोकणात पण आपल्याला आपले छोटे फॅन्स भेटले आणि आम्ही त्यांच्यासोबत फोटोज वगैरे काढले. आता आम्ही आवरलंय आणि आता आम्ही बीच साईडला फोटोज काढतोय आणि ते फार, मी तुम्हाला सांगितलं होतं ना, इथे खूप छान होईल रात्री आणि असं खूप छान वातावरण झालंय. खूप मस्त वाटतंय. म्युझिक पण चालू आहे. काहीच मस्त वातावरण झालं. हे बघा कसं बसलेत सगळे एकदम निवांत गाणी बिणी ऐकत. सो गाईज आमचं सगळं फोटोशूट वगैरे झालं आणि आता आम्ही सगळे बीच वरती आलोय. हे बघा आणि खूप भारी वाटतंय ऍक्च्युली. खूप 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 भारी वाटतंय आणि एकदम स्ट्रेस फील होतंय आता. आणि आता आम्ही इकडे जरा टाइमपास करेल, मग आम्ही जेवण करेल. सो लेट्स गो. A few moments later. आता आम्ही खेळतोय संगीत खुर्ची आणि आम्ही ह्यांच्यावर प्रँक केलाय आणि उठा आता परत खेळायचंय. आता जे झालं ते. चलो लेट्स गो. दियारली ए तुला बघता येत नाही का? गाईज मी हरलेलो आहे. आता दर्शन आणि मावशी राहिले टॉप 2 मध्ये. लेट्स सी कोण जिंकतंय. अशा प्रकारे फोनवर बोलता बोलता मावशी हा गेम जिंकलेला आहे. फायनल डिफीट. प्रणित आणि अथर्व दादामध्ये. अरे कॉंग्रॅच्युलेशन. जिंकलेलो आहे आणि ब्लॉग साठी जिंकलोय. काय मला दाखवायचं तुम्ही जिंकलोय. यांनी जिंकवले तुला. हे बघ इकडे. तिकडे बघत होता यांनी जिंकवलं काय, तो तिकडे बघत होता. काहीच रात्रीचे 12 वाजलेत आणि आम्ही चाललोय समुद्रावर. कोणीच नाही. आम्ही चौघं गुपचूप सगळ्यांना झोपवलंय रूममध्ये आणि आम्ही चौघं निकेतन, दिया, दर्शन, मी, आम्ही चौघं गुपचूप आलोय शेकोटी करायला. आणि इथे या रिसॉर्टमध्ये शेकोटी करणं आणि इकडे शेकोटीचा आमचा चौघांचा प्लॅन सक्सेसफुल झालेला आहे. The next day. काहीच आपले छोटे फॅन्स आहेत. बोल काय बोलायचं तुला. मला कोकणात भेटलेले आहे. हा माझे व्हिडिओ कसे असतात त्याचे चांगले भारी असतात. नंतर मी काही व्हिडिओ पाहत्या. बाय. जोरात तिकडे. कोणता व्हिडिओ आवडतो तुला. तो ह्याचा त्यात नाही का कोणता. कॉलेजचा व्हिडिओ आवडतो. थँक्यू. गाईस आम्ही चाललोय फिश मार्केटला. A few moments later. सो गाईज आम्ही मच्छी मार्केटला गेलो होतो सकाळ. तिथून आम्ही नाश्त्याला गेलो. तिथून रूम्सवर आलो
मस्त आवरलंय. हे बघा इकडे कसे सगळे निवांत बसलेत. हिला काय दाखवायचंय. आणि हा माणूस बघा, त्याचा आम्ही वडा केलाय लिटरली. वडा केलाय, वडा केलाय, सांबार पण करायला पाहिजे होतं. हिरे अरे म्हणून तुला कुठे नेत नाही, याला नेत ना का जाऊ परत. छी हट हट. या फालतू जोकला तुम्ही किती रेटिंग द्याल जरा कमेंट करून सांगा. इतका फालतू जोक मारतो ना हा माणूस. सो गाईज आफ्टर लॉट्स ऑफ फॅन मोमेंट्स आम्ही आता निघालोय. बाय 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 बाय. हा चलो गाईज आता आम्ही निघतोय इथून. गाईज तुम्ही बघू शकता मी कशी बॅग पकडली आमची. आणि हा दर्शन वायकर ह्यानी काहीच पकडलं नाहीये आणि हा असाच चाललाय फक्त. आणि याने सगळी कामं मला सांगितली लिटरली. तर मित्रांनो आपण चाललोय आसूदच्या केशवराज काय आसूदच्या केशवराज मंदिरात. आणि गणपतीचं मंदिर आहे. आपण जाऊयात आता, बघूयात काय आतमध्ये. आम्ही घेतलेत बोरं या आजींकडून. हे बघा बोरं खातोय मस्तपैकी आम्ही. काय खातोय ब्रो? बोरकुट संपलं ना. मस्त होतं बोरकुट, एक नंबर. तुम्ही खाल्लंय का? कमेंट करून सांगा. अतिशय सुंदर असा रोड लागलाय आम्हाला गणपती मंदिराकडे जायला. बघा गाईज किती सुंदर असं व्ह्यू आहे. डॅम जाताना आम्हाला असं काहीसं व्ह्यू लागलाय गाईज. हे किती सुंदर आहे. लुक ॲट इट गाईज. खूपच आतमध्ये हे मंदिर, खूप दम लागतो. हे बघा अर्धे गेलेत आणि अर्धे येत आहेत. ते मागेच आहेत अजून. आणि इकडे विश्रांती घेतोय. जाऊयात आपण परत. जाताना आम्हाला एक छोटंसं मंदिर सापडले. फायनली आपलं मंदिर आलेलं आहे. हे बघा हे आहे पिण्याचे केशव तीर्थ म्हणजे पाणी. आणि हे आहे आपलं मंदिर. सो मी पोहोचलोय फायनली मंदिरात. हे बघा ही आहे गणपती बाप्पांची मूर्ती. आणि हे जे मंदिर आहे हे आहे केशवराज मंदिर आसूदचं. हे बघा गाईज इकडून होतोय याचा उगम. गाईस आम्ही इकडे सगळे थांबलोय आणि इकडे नॅचरल फिश स्पा चालू आहे. बघा हे मासे आहेत, हे स्पा करतायत, चावतायत भाई. हे माझ्या पायाला खालून भारी वाटतंय. आमचं लहान बाळासारखं हे बॉबी खातायत गाईज. आणि आता काय झालं डी काही वेळापूर्वी काय झालं, तुझे बॉबी फॅन्स भेटले. ठीक बॉबी फॅन्स काय असतं भाई? बॉबी फॅन्स काय होतं? कोणाची ट्रिप आली होती. त्या ट्रिप मध्ये सगळेजण तुला ओळखत होते. जास्त मुली. हो पाहिलं. जास्त नाही, सगळ्याच मुली आणि मुलं पण. म्हणून तुला काय झालं, मज्जा आली. एक हे द्या जांभूळ. बघू ना त्यांचं वायफाय सेम रेट आहे दोन्ही. गाईज आम्ही जांभूळ साखरवाला सरबत, द्या मग. आवळा सरबत आणि करवंद सरबत वगैरे भरपूर गोष्टी आहेत इथे आणि आम्ही या घेतलेल्या आहे. गाईज आता आम्ही आहे परतीच्या मार्गावर आणि आम्ही खातोय दाल खिचडी. हे बघा कशी सगळ्यांनी ताव मारलाय दाल खिचडीवर. आणि आमची ऑर्डर अजून आली नाही आहे. आम्ही ऑर्डर केलं आहे कर्ड राईस. सो तो येतोय लवकरच. आला आहे आमचा कर्ड राईस. ये आता मी खातो आणि मग तर आम्ही घरी जाणार. सो गाईज दिस इज द एंड ऑफ आवर व्लॉग. आम्ही फायनली पोहोचलो आहे पुण्यात. आणि थँक्यू फॉर वॉचिंग माय व्लॉग. असंच मला खूप प्रेम करत राहा. आणि अजूनही जर तुम्ही सबस्क्राईब नसेल केलं तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा. बाय बाय. गुड नाईट प्रणीत. गुड नाईट.